समशेरपूर ग्रामीण रुग्णालय कॅम्पसमधील जुन्या महाकाय वृक्षांची विनापरवाना वृक्षतोड, पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून संताप व्यक्त. वृक्षतोड करणाऱ्या प्रशासनाविरोधात कारवाई होणार का, असा सवाल पर्यावरणप्रेमी नागरिकांमधून उपस्थित होत आहे. एकीकडे महाराष्ट्र शासन वृक्ष लागवड करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पावसाळ्यामध्ये मोठ्या निधीची तरतूद करते आणि वृक्षसंपदा वाचवण्यासाठी, वाढवण्यासाठी, जगविण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करत आहे. मात्र दुसरीकडे महाराष्ट्र शासनाचाच प्रशासकीय विभाग असलेला वैद्यकीय विभाग ग्रामीण रुग्णालय समशेरपूर या ठिकाणी त्यांच्या कॅम्पसमधील जुनी 25-50 वर्षापूर्वीची मोठमोठी महाकाय वृक्ष विनापरवाना तोडत असल्याचे निदर्शनात आले आहे. एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्रिमंडळ वृक्षतोड थांबवण्यासाठी आणि वृक्ष लागवड वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. कोरोनाच्या कालखंडामध्ये वृक्षांच्या ऑक्सिजनमुळेच खरं तर माणसाला जगणे शक्य झाले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्याच हॉस्पिटलच्या प्रांगणामध्ये कॅम्पसमध्ये असलेल्या वृक्षांची वृक्षतोड जर होत असेल तर हा जो प्राणवायू आहे वृक्षामार्फत जो मिळत आहे तो भविष्यात मिळणार का, आणि वृक्षतोड जी आहे ती खरोखरच या ठिकाणी गरजेची होती का, यावरतीही आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. एकीकडे ग्रामीण भागामध्ये काही प्रमाणामध्ये वृक्षसंपदा जतन केली जात आहे. मात्र अशा पद्धतीने जर वृक्षतोड होत असेल तर त्यातून कोणत्या प्रकारे वृक्षसंपदेची जपणूक होईल, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. खरं तर वृक्षप्रेमी, पर्यावरणप्रेमी एकीकडे बाटलीमध्ये, आपल्या गाडीमध्ये, वाहनामध्ये पाणी घेऊन वृक्ष जगण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र एक दुसऱ्या बाजूला प्रशासकीय वर्तुळात अशा पद्धतीने बेसुमार वृक्षांची दिवसाढवळ्या कत्तल होत असेल तर नेमकं यावर काय म्हणायचे, आणि खरोखरच ज्यांच्या हातामध्ये वृक्षसंपदा जपून करण्याची जबाबदारी दिली आहे ते जर बेजबाबदारपणे वागत असतील तर खरं तर या ठिकाणी प्रशासकीय पातळीवर किंवा प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्यांनी आता खरोखरच याविषयी विचार करण्याची वेळ आली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. एकंदरीतच वृक्षप्रेमी आणि पर्यावरणप्रेमींकडून कुंभमेळ्यामध्ये जी वृक्षतोड या ठिकाणी होणार होती त्या विरोधात प्रचंड जनक्षोभ उसळला. मात्र या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाच्या आवारामध्ये मोठमोठी वृक्षतोड या ठिकाणी होते, यावरतीही पर्यावरणप्रेमींनी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला आहे.